आम्ही चाललो आहे हाय हॅलो आम्ही चाललो आहे गाणगापूरला दर्शनाला. तर आता नाश्त्यासाठी इथं थांबलोय. तर गाणगापूरला गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आमच्याबरोबर आहे. मी प्लेन डोसा मागितला. इकडे मिसळ घेतली, डोसा मागवला. बघूया आपण कसं आहे. चांगली टेस्ट. मोठा आहे डोसा. नाश्ता झाला. आता आम्ही निघालो. फुल नाश्ता झाला. त्यांच्याकडे बघायचं का? खोली बघायला काय नसतं. काय करायचं बघा, चला आपलं दर्शन करून आपण आता केलं पैसे नाही, नुसतं बघितलं तर असतं. मग त्रिवेणी संगम त्याला संगम म्हणतात. मी तर समजत होतो आतापर्यंत दोन मी सुद्धा तसं हाय मला जी गोष्टी राहायची हॅलो आम्ही गाणगापूरमध्ये. आता नदीला पाणीच नाही. बघतोय आम्ही संगमावर आलं. पाणी पूर्ण आटलं. मी पाठवते त्यांना हो का. कोरडे झाली नदी. दर्शन घेतलं इकडे आणि प्रदक्षिण मारायला आलं. अकरा प्रदक्षिणा मारल्या. करा दान दक्षिणा करा. दोरी घेतली मारायची असतं. इथं आपण बसू शकतो ना.
त्याला मात्र संडेच्या प्रसाद मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही आलो. आता आम्ही निघालो बसण्याच्या डोंगरावर. बसण्याचा डोंगर इकडे आहे. परशुरामाने इकडे यज्ञ केला होता आणि त्यामुळे जिथे भस्माचे डोंगर तयार झाले होते ते अजूनही आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भस्म आहे. लोक इथे येऊन भस्म घेऊन जातात. हे छोटंसं मंदिर आहे परशुरामाचं. आम्ही तिकडे दर्शन घेतलं. परशुरामाने यज्ञ केलेला आहे. दत्त गुरूंच्या ह्यानं हे झालेलं आहे. परशुरामांचा आहे ना पुतळा. हे धनुष्य आहे ना हातात शेषू आणि कुऱ्हाड ते परशुराम आहे. चौघांनी पण ठेवा 5-5 खडे त्याच्यावर ठेवा. या ठिकाणी असं मानतात लोक की 5 दगड एकावर एक ठेवून ते एक इच्छा व्यक्त करतात आपली. आम्ही सुद्धा त्या प्रकारे 5 दगड एकावर एक ठेवले आणि आमची इच्छा व्यक्त केली. काकांनी आम्हाला गाईड केलं एका तिथल्या. आता आम्ही निघालो भस्म घेण्यासाठी. आणि तुम्ही चारीकडे जे बघताय ते भस्म आहे पूर्ण. आपण समजा चप्पल घालून चौकडे चप्पल पूर्ण भस्मच आहे. आपण हे बस काय करायचा मिक्सरमध्ये बारीक केला तरी काकांनी आम्हाला थोडा खायचा. भस्म थोडासा दिला. एक एक खडा ते पाहते असं करून तिथून भस्म काढतात. असं हे माती म्हणून असं ते विचारच करायचा. त्यांनी आम्हाला एक एक खडा खायला सांगितला. नाही
प्राध्यापक बीडचं. इथला रोज झोपायला दिवसभर इथला भस्म खायचा, अंगाला केसापासून नकापर्यंत लावायचा, मग पण नदीला जायचं. पण आता पाणी कमी झाल्यामुळे ती गेलं. ते लोकांनी नेऊन देवापाशी पैसा पड झाले. अहो पौर्णिमे दिवशी तर इथं लई असते, कमीच होत चाललो थोडं थोडं थोडं. हं. बस बस बस. देवापाशी ठेवा, इतर ठिकाणी कुठं का कोणाला देऊ नका, द्यायचा विषय नाही, कमी होत नाही. हं. ते व्यवस्थित ठेवल का नाही ते हां. दुसरं त्याचं मूल्य करू शकत नाही, प्रकारच्या वस्तूचं मूल्य करू शकत नाही माणूस. हो. मनात दिला काय असल्या पोडच्या पडल्या तिकडं. बस मग ताकद परशुराम महाराज आणि यज्ञ केला इथे. परशुरामाने यज्ञ केला तिथं. ते पांढरं झालं होतं, पांढरं नेऊन नेऊन ती. तुम्हाला माती लागणं खाल्ली का कसं आहे, थोडं सुद्धा की नाही. परिसर स्वच्छ ठेवा, भस्मावर डोंगरावर चप्पल बोट घालून जाऊ नये, भस्मावर खाण तांदूळ. ते यज्ञ केला म्हणून ती यज्ञभूमी म्हणून ते म्हणून तिथे पाटी लावली आहे, ते चप्पल अलाउड नाही आहे कारण भस्म आहे पूर्ण आणि लोक तो प्रसाद म्हणून घेऊन जातात. असं लावल्यावर पांढरं आता मग कशी माणसाची श्रद्धा पण नाही तुझी. श्रद्धा नाही आहे. श्रद्धा नाही, माणूस म्हणते, असं कसं होतं चप्पल घालणं बरोबर नाही. तिथं असलं मी तर सारखं असतो तिथं. त्यामुळे निघालो रूमकडे आमच्या आणि दुसऱ्या दिवशी आपण जाणार श्री क्षेत्र गाणगापूर मंदिरात.